IPLचा 17वा सीझन सुरू झाला आहे आणि या सीझनमध्ये काही टीम्सनी दमदार सुरुवात केली आहे तर काही टीमची सुरुवात अडखळत झाली आहे. त्यापैकीच एक टीम आहे आपली मुंबई इंडियन्स. मी सध्या आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, जिथे मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात यंदाच्या सीझनमधला पहिला सामना खेळणार आहे. सोमवारी राजस्थान विरुद्ध मुंबई अशी पहिली मॅच या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी स्टेडियमवर सध्या तयारी सुरू आहे, खेळपट्टी बनवली जाते आणि बरीच कामं इथे केली जात आहेत. दरम्यान मुंबईची सुरुवात जी आहे ती यंदा खराब झाली आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा नवा कॅप्टन बनला आहे, पण गेल्या 2 मॅचमध्ये मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुजरात विरुद्ध अहमदाबादमध्ये झालेली पहिली मॅच मुंबई 6 रन्सनी हरली होती. खूप टफ झाली होती ती मॅच आणि शेवटच्या क्षणी जेव्हा हार्दिक पंड्या आऊट झाला तेव्हा मुंबईनं ती मॅच गमावली. त्यानंतर हैदराबादनं रेकॉर्ड ब्रेक खेळी करत दुसऱ्या मॅचमध्येही मुंबईला हरवलं आहे. आता या दोन्ही मॅच मुंबई बाहेर होत्या, पण आता मुंबईची टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. या स्टेडियममध्ये मुंबईची टीम ज्या वेळी खेळते त्यावेळी प्रेक्षकांचा पाठिंबा हा जबरदस्त असतो. मुंबईच्या ब्लू जर्सीमध्ये हे वानखेडे स्टेडियम भरून जात आहे आणि आता सोमवारी तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन झाल्यापासून तो होम ग्राउंडवर पहिली मॅच खेळणार आहे. रोहित शर्मा टीममध्ये असताना हार्दिकला कॅप्टन करणं अनेकांना रुचलं नव्हतं, त्यामुळे हार्दिकला मुंबईच्या चाहत्यांचा सपोर्ट आता कसा मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स यंदाच्या सीझनमधली आपली पहिली मॅच या वानखेडे स्टेडियमवर जिंकणार का आणि हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन म्हणून आपलं खातं खोलणार का पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या मॅचबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.